ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय। आता आपण याचा अर्थ पाहू. तात्विक दृष्टिकोनातून जर आपण बघायला गेलो तर हा श्लोक केवळ युद्धाची सुरुवात नसून माणसाच्या अंतर्मनातील संघर्षाची आध्यात्मिक सुरुवात दर्शवतो. भगवद्गीता ही केवळ ऐतिहासिक किंवा धार्मिक कथा नाही, ती एक मानवी जीवनातील प्रत्येक लढ्याचं प्रतीक आहे. आता इथे धृतराष्ट्र म्हणजे कोण, तर तो आंधळा आहे. ही अंधता केवळ शारीरिक नाही, तर मोह, आसक्ती आणि अहंकाराने झाकलेलं अंतःकरण दर्शवते. धृतराष्ट्र म्हणजे अविवेकी मन, जे सत्याला नाकारतं आणि फक्त आपलंच मानतं. आता कुरुक्षेत्र मानवाच्या अंतःकरणातील ही युद्धभूमी. कुरुक्षेत्र म्हणजे जिथे कुरु म्हणजे कृती किंवा कर्म होते ती जागा. ही जागा प्रत्यक्ष युद्धभूमी नसून माणसाच्या मनातील चांगल्या वाईट विचारांमधील संघर्षाची जागा आहे. याला धर्मक्षेत्र का म्हटलं बरं? कारण इथे अंतिम विजय हा धर्माचाच म्हणजे सत्य, विवेक आणि निस्वार्थतेचा असतो. इथे मामका आणि पांडव म्हणजेच अधर्म आणि धर्माचे प्रतिनिधी या दोघांमधील लढा म्हणजे आपल्या मनातील सज्जनता आणि दुर्जनतेमधील संघर्ष होय. किमकुर्वत संजय आत्मनिरीक्षणाचा प्रारंभ. ते काय करत होते संजय हा प्रश्न आत्मनिरीक्षणाची सुरुवात आहे. धृतराष्ट्राची भीती म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनातील चांगुलपणापुढे वाईटपण हरण्याची भीती असते. या श्लोकातून भगवद्गीता आपल्याला काय सांगते, तर आपलं जीवन म्हणजेच एक कुरुक्षेत्र आहे, जिथे प्रत्येक क्षणी धर्म, अधर्म, मोह आणि विवेक यांच्यात लढा सुरू असतो. या लढ्यामध्ये आपण कोणाच्या बाजूने उभे आहोत बरं, हे ठरवणं हेच आत्मविकासाचं पहिलं पाऊल आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.